धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भव नदीचा झाला तारा, भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळाता, कोण दाता याहुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी. आता ज्ञान प्रताप विल सद्वचनामृतंच, अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्यम, ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं, श्री रंगनाथम गुरुराज नमोस्तुभ्यं. श्री रंगनाथम गुरुराजवर्यं मुमुक्षु ज्ञानदानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्र निवासिनंतम नमामि वेदांत विदं वरिष्ठं. मस्तक हे पायावरी, मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी. या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. हे मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्त मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवकाचा निवडला अभंग महान भगवत भक्त विश्वंदे जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा गोड चिंतनीय संतांच्या दातृत्वाचा विचार समाजासमोर मांडणारा अभंग आहे. विठाला विठा विठ्ठल. कार्यक्रमाला सुरुवात होण्याच्या पूर्वी, कारण हा नैमित्तिक कार्यक्रम आहे,
थोडासा परिहार आवश्यक आहे. आज आपण सर्वजण ज्या या ठिकाणी जे एकत्र आलोय याला निमित्त आहे आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज काळे आणि तुकाराम काळे यांची पितृचरण, म्हणजे आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे बापू म्हणा, आम्ही त्यांना सर्वजण बापू म्हणायचो, वैकुंठवासी श्री गुलाबराव काळे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. आणि या प्रथम आपण वर्षश्राद्ध म्हणतो, कोणी पुण्यस्मरण म्हणतं, आणि त्या निमित्ताने असणारी ही सेवा आहे. काय आहे, वडिलांचं जाणं हे जीवनामध्ये फार दुःखदायक असतं आणि हे ज्याचे वडील गेलेत हे त्याला कळतं. मी 4थीत असताना माझे वडील गेलेत, तेव्हापासून मला ही गोष्ट जाणवती की वडिलांचं गेल्याच्या नंतर वडिलांचं दुःख काय असतं. एक आधार जीवनामधला संपून जातो. आपल्या पाठीवर एक शाबासकीची थाप मारणारा, आपण जीवनामध्ये काही जरी केलं तर ती केल्याच्या नंतर कोणीतरी कौतुक करणारं, जे अंतःकरणपूर्वक कौतुक करणारं व्यक्तिमत्व असतं ते म्हणजे आपले वडील असतं. आणि ते गेल्याच्या नंतर खरोखर फार मोठा हा दुःखाचा प्रसंग असतो. परंतु हा यांच्या जीवनामध्ये घडला. 1 वर्ष झाले आणि ह्या बापूंच्या ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माऊलींनी ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली. त्याकरता उपस्थित या महाराष्ट्रातून सर्व सुप्रसिद्ध कीर्तनकार असतील, गायक वादक असतील, ही सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पाठशाळेचे सर्व विद्यार्थी, म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थी लांबून लांबून इथपर्यंत आलेले आहेत. सर्वांची नावं घ्यावं. सर्वच जण मंडळी आमचे सुनील नाना आहेत, त्याच्यानंतर आमचे वाघ महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, आमचे पिंपरी नाना महाराज खंडागळे आहेत, एकनाथ महाराज पौळ आहेत, अनिकेत महाराज आहेत, त्याच्यानंतर आमचे विठ्ठलबुवा आहेत घुले, आणि ज्यांचं सुंदर असं गायन ऐकलं आपण महाराज बळे आहेत, अभंग महाराज आहेत, दादा महाराज सांगुने आहेत, आत्माराम महाराज आहेत. ही सर्व मंडळी जुन्नरहून ते महाराज आलेले आहेत. म्हणजे आता नावं मला सर्वांची काही ज्ञात नाही. कृष्ण महाराज पोले आहेत. ही सगळी मंडळी, आमचे धनु महाराज असतील, ही सगळी मंडळी माऊलींच्या प्रेमामुळं, बापूच्या प्रेमामुळे ह्या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. विष्णू महाराज पिठोरे आहेत. वडिलांचं जाणं आपण सुरुवातीला बघितलं की वडिलांचं जाणं हे फार दुःखदायक असतं. पण आता तो एक नियम आहे, जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. जो जन्माला येतोय त्याला जावं लागतंय, हा नियम आहे. का उपजिते नाशी नाशिले पुनरपी दिसे. आणि बापूंचे जावई आमचे संजय महाराज राहिलेत गांगर्डे, प्रकाश महाराज राहिलेत, हे त्याच्यानंतर सोमनाथ महाराजही इथं उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी आहेत. असो, बापूंच्या जाण्याने ह्या सर्वांनाच दुःख झालेलं आहे, या संपूर्ण कुटुंबाला दुःख झालेलं आहे. फक्त एवढी सर्वांतर्फे प्रार्थना आहे की ह्या कुटुंबाला ह्या दुःखातून सावरण्याचे भगवंताने ताकद द्यावं, सामर्थ्य द्यावं. बापूंचं जीवन हे वारकरी जीवन होतं. आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, जीवनामध्ये महाराज नाही होता आलं तरी चालेल. ते म्हणायचे महाराज नाही झालं म्हणजे महाराज झालं म्हणजेच तो मुक्त होतो असं काही नाही. पण जीवनामध्ये वारकरी तरी होता आलं पाहिजे. निदान वारकऱ्याचं जीवन हे परिपूर्ण जीवन असतं. परमार्थाच्या दृष्टीने सर्वात निर्मळ जीवन जर असेल तर हे वारकरी जीवन असतं. आणि अशापैकी वारकरी जीवन जगणारे बापू होते. विठ्ठल आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एखादा मनुष्य या इहलोकाला सोडून गेल्याच्या नंतर असं म्हटलं जातं की 13 दिवस तो मनुष्य ह्या घराभोवती असतो. तो व्यक्ती त्या घराभोवती राहत असतो आणि 13 दिवसानंतर त्याची पुढच्या याला वाटचाल चालू होती. पुढच्या लोकाला जाण्याकरता या इहलोकातून परलोकाकडे जाण्याची वाटचाल सुरू होती. आणि हा वाटचालीचा जो प्रवास आहे हा जवळजवळ वर्षाचा प्रवास आहे. आजचा दिवस म्हणजे ही आषाढ वद्य जे नवमी आहे, गेल्यापासून बापू गेल्यापासून आजचा दिवस जो आहे तो त्यांचा म्हणजे परलोक स्थानाचा हा दिवस आहे. म्हणजे आज त्यांना त्यांच्या पुण्याच्या योगाने
त्यांना योग्य ते स्थान भगवान परमात्मा प्राप्त करून देणार आहे. हा संपूर्ण वर्षाचा प्रवास आहे परलोकाला जाणारा. आणि तो वर्षाचा प्रवास आज प्रवासाचा हा अंतिम दिवस आहे आणि ते अंतिम दिवस म्हणून हा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. विठ्ठल यानंतर काय असतं, ह्या चातुर्मासामध्ये पितृपक्ष येत असतो. असं शास्त्र आम्हाला असं सांगतं की आमची जी गेलेली पितर वगैरे असतात, चातुर्मासामध्ये जो पितृपक्ष येतो, आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या पितृपक्षामध्ये ह्या पृथ्वी तलावर कुठलीही देवता वास्तव्य करत नाही. सर्व देवता आपापल्या लोकाला निघून जात असतात आणि ह्या पितृपक्षामध्ये म्हणजे पक्ष पंधरवडा म्हणजे 15 दिवस ह्या पृथ्वी तलावर फक्त आणि फक्त पितरांचं वास्तव्य असतं. म्हणून शास्त्र आम्हाला असं सांगतं की ह्या पितृपक्षामध्ये रोज 15 दिवस आम्ही केळीच्या पानावर, आम्ही जो काही जेवणामध्ये घरामध्ये जेवण तयार करत असेल ते केळीच्या पानावर एक 13 पानं करायची आणि 13 पानं केल्याच्या नंतर 12 पानावर तो नैवेद्य, प्रत्येक पानावर थोडा थोडा नैवेद्य ठेवायचा. तो पान भूमीवर ठेवायचं आणि 13वं जे पान असतं ते 13वं पान तो नैवेद्य ठेवून ते जमिनीवर उलटं मारायचं असतं. म्हणजे कारण ह्याच पितृपक्षामध्ये तिथून जीवजंतू निर्माण होत असतात, ह्या भूतलावर येत असतात. जे काही भूतपेत पिशाच्यगण ह्या भूतलावर येत असतात त्यांच्याकरता तो घास आणि आपल्या पितरांच्या तृप्तीकरता हे 12 पानं आपण रोज नियमाने 15 दिवस तरी केले पाहिजे. तेव्हा तो पितृआत्मा शांत होतो आणि तो शांत होणं म्हणजे आपलं कौटुंबिक सौख्य आपल्याला प्राप्त होणं. विठ्ठल गंमत अशी आहे महाराज की एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर आपण दरवर्षी पुण्यतिथी करतो, पितृपक्ष करतो, अक्षय तृतीया करत असतो. गंमत अशी आपल्याला अजून माहीतच नाही. धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की जोपर्यंत आम्ही तर्पण विधी करत नाही तोपर्यंत आम्ही दिलेलं अन्न त्या पितराला प्राप्त होत नाही. आम्ही दिलेलं काही जरी असेल, त्याच्या नावाने आम्ही लाखो लोकांना जरी जीव घालत असेल, काही जरी करत असेल, तर त्या पितरांना त्याचा काडीचाही उपयोग होत नाही. त्यांना ते अन्न प्राप्त होत नाही. म्हणून शास्त्राने सांगितलं जोपर्यंत तुम्ही तिल तर्पण विधी करत नाही तोपर्यंत तुम्ही दिलेलं जे अन्न आहे ते अन्न ग्रहण करण्याच्या कुठल्याही पितराला अधिकार प्राप्त होत नाही. आणि त्यामुळं परिणामी आमच्या जीवनामध्ये जे आम्हाला दुःख दिसतात ना, आमच्या जीवनामध्ये आम्ही एकदा वक्ते बाबांच्याकडे गेलो होतो. प्रश्न असाच होता या संबंधाने, एवढं सगळं करताना सुद्धा म्हणजे हा कुळधर्म, हे जे कुळाचार आहे हे केलेच पाहिजेत का? कारण आज बरेचसे लोक मानत नाहीत. समाजाला वाटतं काय एखादा माणूस गेल्याच्या नंतर त्याचं काय शिल्लक राहत नसतं. तो गेलाय, त्याचा जीवात्मा निघून गेलाय. अरे पण तो गेलाय, पण जात असताना तो त्याची इच्छा आणि त्याचं कर्म बरोबर घेऊन गेलेला असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये असणारी जी इच्छा आहे तुमच्या संबंधाने, ती इच्छा तो सोबत घेऊन गेलेला आहे. आणि ती इच्छा पूर्ती जर होत नसेल, कारण हा वर्षभराचा प्रवास आहे, जोपर्यंत हे वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या जीवात्म्याला दुसरा देह प्राप्त होत नाही, दुसरं काही. आणि त्याला त्या कालामध्ये, ह्या वर्ष कालामध्ये त्या जीवात्म्याला दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते. आणि त्यामुळे कुळामध्ये होणारे, कुळाच्या संबंधाने असणारे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याला कळत असतात, तो ते जाणत असतो. आणि आपली जी वंशज आहेत ते आपल्याकरता काय करतात, ज्याच्याकरता मी आयुष्य घातलं, ज्याच्याकरता मी संपूर्ण कष्ट करून हे माझं कमवलंय, हे धन ज्याच्या पदरामध्ये दिलंय, तो माझ्याकरता काय करतोय हे तो बघत असतो. आणि जर आम्ही त्याच्याकरता काही करत नसेल तर तो नाराज होतो. आणि नुसतं नाराज होत नाही तर त्या अवकृपेचं फल आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःख म्हणून भोगावं लागतं. विठ्ठल म्हणून तर्पण विधी वगैरे जी काही शास्त्राने आम्हाला, धर्मसिंधूने आम्हाला नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही विधिवत ते पूजन केलं पाहिजे. त्या 3 वेळेला अक्षय तृतीयेला असेल उदकुंभदान केलंच पाहिजे. पितृपक्षामध्ये आम्ही तर्पण करूनच तो विधी केला पाहिजे. माणसं म्हणतात आम्ही पितर जेव घातला, तू पितर जेव घाल नाही तर काही कर, त्या पितराला त्याचा काही उपयोग नाही. त्याला ते अन्न, तुम्ही घरामध्ये बनवलेलं अन्न जोपर्यंत तर्पणाच्या द्वारा त्याला देत नाहीत
तोपर्यंत त्या पितराला ते स्वीकारण्याचा अधिकारच शास्त्राने दिलेला नाही, तो ते स्वीकारूच शकत नाही. म्हणून तर्पण विधी केला पाहिजे. आज समाजामध्ये ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. माणसं बरेचसे लोक, बऱ्याच लोकांना तर्पण विधी काय असतो हेच माहिती नाही, कशासाठी केला जातो हीच माहिती नाही. आणि मग माणसं म्हणतात की बाबा आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःख, आम्ही सगळं एवढं करतो, आम्ही देवधर्म करतो, आम्ही वारीला जातो, आम्ही भगवंताचं नामस्मरण करतो. अरे पण बाबा म्हणायचे वक्त तेव्हा म्हणायचे कुळधर्म पाळी विधिनिषेध गाळी मग सुखी तुझं सुरळी दिली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ओके, महाराजांचे आगमन झाले. ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये कराव्या लागतात. आम्हाला ती संपन्नता प्राप्त करता आली पाहिजे, ती करता आलं पाहिजे. तर आमच्या जीवनामध्ये म्हणजे व्यावहारिक जीवन सुखमय होण्याकरता ह्या सगळ्या धार्मिक कुळधर्माच्या ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाळल्या पाहिजे, त्या केल्या पाहिजे. आणि निश्चित आमची माऊली त्या पाळतायत, त्या पाळतील ही अपेक्षा आहे. असो, ज्यांच्या सेवेकरता आपण इथं सगळेजण उपस्थित आहेत त्यांच्या सेवेकरता हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा निवडलाय. महाराज या अभंगामध्ये संतांच्या दातृत्वाचा विचार समाजासमोर मांडतायत. काय आहे, संतांच्या दातृत्वाचा विचार समाजासमोर मांडत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फार काही मोठा शब्द लिहिला नाही, फार काही मोठे महाराज बोलले नाहीत. महाराजांनी फक्त एक शब्द संतांच्या दातृत्वाचा विचार करत असताना मांडला. कोणता शब्द आहे? ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जो याहुनी शब्द वापरतो. कोण दाता याहुनी अक्षराचा जरी 3 अक्षराचा शब्द असला तर अर्थाच्या दृष्टीने याचा जर विचार केला तर याचा अर्थ आकाशाला गवसणी घालणारा आहे. विठ्ठल समाजामध्ये बरेचसे शब्द फार छोटे असतात, पण अर्थाच्या दृष्टीने जर आम्ही त्याचा विचार केला तर त्याचा अर्थ हा आकाशाला गवसणी घालणारा असतो. अगदी आपल्या समोरच्या सगळ्यांच्या व्यवहारातलं उदाहरण देतो. कर्मशब्द आहे, 2 अक्षराचा शब्द आहे. कर्मशब्द 2 अक्षराचा शब्द आहे, पण ह्या कर्मशब्दाची सिद्धी करता या जगतामध्ये करोडी ग्रंथाची निर्मिती झाली, करोडो ग्रंथ निर्माण झाले. असं म्हणतात की आपल्या भारतामध्ये 2 विद्यापीठ होते, एक तक्षशिला आणि दुसरं नालंदा. त्यामध्ये तक्षशिला विद्यापीठ हे आत्ताच्या पाकिस्तानामध्ये होतं. तर ज्यावेळेस इंग्रजांनी ती तक्षशिला विद्यापीठ जाळलं, त्यामध्ये आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी ते ग्रंथ लिहून ठेवलेले होते. आणि ते ग्रंथ लिहिल्याच्या नंतर त्यामध्ये जे चांगले चांगले ग्रंथ, संशोधनपर जे ग्रंथ होते ते सगळे इंग्रजांनी काढून घेतले. आणि ही संपत्ती भारताची संपत्ती आहे, ही भारताला सापडू नये म्हणून त्यांनी ती तक्षशिला विद्यापीठ जाळून टाकलं. ती जाळल्याच्या नंतर ते विद्यापीठ असं म्हणतात की ते विद्यापीठ 47 दिवस जळत होतं. किती दिवस? 47 दिवस ग्रंथ जळत होते. मला सांगा, 47 दिवस जर एखादे कागद जळत असतील तर त्याचं प्रमाण किती असेल? 47. कारण केवढा मोठा आम्ही जर कागदाचा ढीग रचला तर तो जळायला फार वेळ लागत नाही. पण ती संपत्ती आमची शास्त्र संपत्ती आहे, ती शास्त्र संपत्ती जळण्याकरता 47 दिवस लागलेत. एवढी मोठी संपत्ती होती, एवढं मोठं. मग त्यामध्ये जे ग्रंथ होते, मला सांगायचं काय आहे, शब्द छोटे असतात पण त्याच्याकरता करोडो ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. भक्ती शब्द छोटा आहे, 2 अक्षराचा, पण भक्ती करता करोडो ग्रंथ आहेत. ज्ञान शब्द छोटा आहे पण करोडो ग्रंथांची निर्मिती झाली आहे. कधी कधी शब्द छोटा जरी असला तर अर्थाच्या दृष्टीने तो व्यापक असतो. तसं याहुनी शब्द जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या दातृत्वाचा विचार करत असताना जो याहुनी शब्द वापरतात, तो याहुनी शब्द छोटा जरी असला तर अर्थाच्या दृष्टीने मोठा आहे. विठ्ठल काय झालं, महाराजांनी या अभंगाची रचना केली. महाराजांचं या अभंगावर कीर्तन झालं, महाराज बोलले. महाराजांनी या अभंग झाल्याच्या नंतर एक साधक कीर्तनामध्ये हा अभंग लिहून घेतला. धन्यकाळ संत विट तर कोण दाता याहून, इथपर्यंत तो अभंग लिहिला. आणि लिहिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तो महाराजांच्या घरी गेला. महाराजांच्या घरी गेल्याच्या नंतर महाराज पूजा करत होते. बसला जाऊन. महाराजांनी विचारलं काही काम आहे का? नाही नाही म्हटले, सांगतो बसा. मग थोडा वेळ महाराजांची पूजा झाली. महाराजांच्या समोर गेला. महाराज म्हटलं आपण काल कीर्तन केलं? हो म्हटले. तुम्ही होता? हो होतो म्हटले. मग काय काही कारण आहे काय, कशा करता येणं केलं? काय नाही,
म्हटले तुमच्याकडे एवढ्या करता आलोय की हा अभंग जो तुम्ही काल अभंगाला सेवेकरता घेतला होता तो तुम्ही केलाय का स्वतः? हो म्हटले मीच केलाय. काही प्रश्न आहे का, तुला काही अडचण आहे का? महाराज त्यांनी सांगितलं हो मला एक विचारायचं. काय विचारायचं बोल ना. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज तुम्ही अभंगामध्ये संतांच्या दातृत्वाचा विचार समाजासमोर मांडताय. म्हणले बरोबर आहे. मग संतांच्या दातृत्वाचा विचार मांडत असताना तुम्ही अभंगामध्ये याहुनी शब्दाची रचना केली. म्हटले बरोबर आहे की या जगतामध्ये संताशिवाय कोणी दाता नाही. या जगतामध्ये संताशिवाय कोणी दाताच नाही महाराज. म्हटले बघ याहुनी हा जो शब्द तुम्ही संतांच्या दातृत्वाचं वर्णन करताना वापरलाय, या जगतामध्ये संताशिवाय कोणी दाता नाही का? महाराज म्हटले नाही बाबा, नाही मला एक विचारायचंय. म्हटले हे बोलत असताना तुम्ही भागवताचा अभ्यास केला होता का? महाराज म्हटले केलाय. तुला काय नेमकं काय म्हणायचंय? नाही बघ भागवतामध्ये शिबीराजाचं चरित्र पाहायला सापडतं की एक ससाना, आपल्याला सगळ्यांना चरित्र माहिती, एक ससाना कबुतराच्या पाठीमागे लागलाय. ते कबूतर त्या राजाच्या आश्रयाला आलंय. त्या राजाच्या आश्रयाला आल्याच्या नंतर त्या राजाने त्याला आश्रय दिला. त्या ससान्याने सांगितलं राजा हे माझं भक्ष्य आहे, मला परत कर. त्यांनी सांगितलं हे माझ्या आश्रित आहे आणि आश्रिताचा त्याग करणं हा राजाचा धर्म नाही, मी तुला देऊ शकत नाही. याच्या बदल्यात काही मागत असेल तर देऊ शकतो. त्यावेळेस त्या ससान्याने सांगितलं याच्या बदल्यात जर तुम्हाला काही देणार असेल तर या कबुतराच्या वजना इतकं तुझ्या स्वतःचं मांस मला कापून तू दे. महाराज राजा तयार झाला, पारडं मागवलं, एका पारड्यामध्ये कबूतर ठेवलं आणि एका हाताने स्वतःचं मांस स्वतः कापायचं आणि पारड्यात ठेवायचं. महाराज अख्खा राजा संपला पण पारडं काही खाली यायला तयार नव्हतं. तुळविले अंती तुळे मास तयाचे, हे मास तयाचे तुळे मास तयाचे, हे तुळविले अंती मास तयाचे, हे मास तयाचे मास तयाचे. शिबी चक्रवर्ती राजा आहे. त्याचं मांस स्वतःच्या हाताने त्यांनी पारड्यात घालून त्याची तुलना करून दिली त्या कबुतराबरोबर. महाराज संपूर्ण राजा संपतोय तरी ते कबुतराचं पारडं काही खाली यायला तयार नाही. मग त्यांनी विचारलं त्या साधकाने, महाराज अहो स्वतःच्या देहाचा सुद्धा जो विचार करत नाही, दान करत असताना ज्यांनी स्वतःचा देह स्वतःच्या हाताने कापून संपूर्ण दान केला, ते पण माणसास एखाद्या व्यक्तीसाठी नाही एका पक्षाकरता दिलाय, मग हा राजा तुम्हाला दान देणारा दिसला नाही का? महाराज म्हटले बाबा माहिती आहे, शिबिराजाचं चरित्र मला माहित आहे, पण तरी सुद्धा तुम्ही म्हणतात कोण दाता याहुनी, की जगतामध्ये संताशिवाय दाता नाही. बरं दुसरं जाऊ द्या, अहो तुम्ही महाभारताचा अभ्यास केला का नाही? महाभारतामध्ये कर्णासारखा दाता होऊन गेला की समोर मृत्यू आहे माहिती आहे, समोर इंद्र आहे ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलाय, तो माझं कवचकुंडला मागण्याकरता आलाय हे सूर्याने कर्णाला दाखवून सांगितलं होतं, तरी सुद्धा स्वतःची कवचकुंडल, स्वतःचा एक अभेद्य अंग असणारे कवच स्वतःच्या हाताने फाडून त्यांनी दान केले. म्हणजे समोर मृत्यू दिसत असताना सुद्धा जे देण्याकरता ज्यांच्या दातृत्वामध्ये कधी कमतरता निर्माण झाली नाही, एवढा मोठे दाते या जगतामध्ये होऊन गेले असताना सुद्धा तुम्ही म्हणतात की कोण दाता याहुनी. महाराज म्हटले बाबा बरोबर आहे, या जगतामध्ये भरपूर दाते होऊन गेले, पण त्या दात्यामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे.
ते आमचे गुरुरे भाऊ सांगायचे महाराज की संतांनीही जगाला दिलं आणि इतर दात्यानेही जगाला दिलं, पण दोघांमध्ये फरक काय? संतांनी जे जगाला दिलं ते अविनाशी दिलं आणि इतर दात्यांनी जे जगाला दिलं ते विनाशी दिलं. संतांनी जे जगाला दिलं ते सुखाला कारण होणारं दिलं, इतर दात्यांनी जे जगाला दिलं ते दुःखाला कारण होणारं दिलं. इतर दात्यांनी जे जगाला दिलं ती अनित्य वस्तू दिली आणि संतांनी जी जगाला दिली ती नित्य वस्तू दिली. विठाल हा दोघांमधला फरक आहे महाराज. संतांनीही जगाला दिलंय आणि इतर दात्यांनीही जगाला दिलंय, पण इतर दात्यांचं देणं उरलं नाही आणि संतांचं दातृत्व हे संपलं नाही. ते जगाच्या हिताला राहिलं. भले आमचं हित आम्हाला जरी कळत नसेल तर आमचं हित हे कोणाला कळतं? संतांना कळतं. आणि मुळात संतांच्या लेखी दातृत्वाची व्याख्याच वेगळी आहे. जो देतो त्याला दाता संत म्हणत नाहीत, जो देतो तेवढ्यालाच दाता म्हणत नाही. तर संतांच्या लेखी दातृत्वाची व्याख्या महाराज म्हणतात, दाता तोची एक दाता तोची एक दाता तोची एक दाना तोची एक दाना नारायणा स्मरवी. दाता कोण आहे? जो भगवंताचं स्मरण करून देतो. म्हणजे जो देतो तो दाता नाही, काय देतो हे महत्वाचं आहे. कोणी संपत्ती देत असेल, कोणी सत्ता प्राप्तीचा आशीर्वाद देत असेल, कोणी संतती प्राप्तीचा आशीर्वाद देत असेल, संत त्यांना दाता म्हणायला तयार नाहीत. कारण त्यांचं दातृत्व हे याच म्हणजे एवढ्या एक काल मर्यादा आहे. पण संतांच्या दातृत्वाला कालाची मर्यादा नाही. संतांचं दातृत्व हे खऱ्या अर्थाने जगाच्या हिताला कारण होणारं असतं. म्हणून या जगतामध्ये संताशिवाय कोणी दाता नाही. म्हणून कोण दाता याहुनी. महाराज म्हणले ठीक आहे, संताशिवाय या जगतामध्ये कोणी दाता नाही. मान्य झालं आम्हाला की इतर दात्यांनी जे जगाला दिलं ते विनाशी आहे, दुःखाला कारण होणार आहे. पण संतांनी नेमकं जगाला दिलं तरी काय हे तरी सांगा ना. तुम्ही म्हणताय की या जगतामध्ये संताशिवाय दाता नाही, बरोबर आहे, मान्य आहे. पण नेमकं संतांनी दिलं काय? गुरुरे भाऊ सांगायचे, संतांनी या जगाला 3 गोष्टी दिल्या की ज्या जगातल्या कोणताच दाता देऊ शकत नाही. कोणत्या गोष्टी दिल्या? 1, संतांनी जगाला दिलं आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. 1, संतांनी जगाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. 2, आणि संतांनी जगाला जगाचं ज्ञान करून दिलं. 3, या 3 गोष्टी जगातला कोणताच दाता देऊ शकत नाही. म्हणून कोण दाता याहुनी विठाल. संतांनी 3 गोष्टी या जगाला दिल्या. पहिलं, आम्हाला आमच्या स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. कोहम कतमिदम जातम को विकर्तास्य विद्यते. म्हणजे मीचा विचार सांगितला. मी म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश का आनंदमय कोश का ह्या पंचकोशाच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व, ते आत्मतत्व म्हणजे मी आहे. त्या मीचं ज्ञान करून दिलं. मी म्हणजे केवळ हा देह नाही. कारण प्रत्येक माणसाला 3 देह आहेत. एक स्थूल आहे, या स्थूलाच्या आतमध्ये या स्थूलाला चालवणारं सूक्ष्म आहे, आणि या स्थूल सूक्ष्माला कारणरूपाने असणारा 3रा कारण देह आहे, म्हणजे ज्याला अज्ञान म्हटलं जातं. हे 3 देह आहे. मनुष्याचा स्थूल देह इथंच नष्ट होतो. सूक्ष्म देह आहे तो परलोकाला जात असतो, आणि ज्याच्या सामर्थ्यावर तो परलोकाला जाणं येणं करतो तो 3रा कारण देह आहे. स्थूल देह हा कर्माच्या नाशाने स्थूल देहाचा नाश होतो. म्हणजे आमचं कर्म संपलं, इथलं प्रारब्ध संपलं की हा स्थूल देह नष्ट होऊन जातो. इथलं आम्ही भोगण्याकरता आलेलो जे प्रारब्ध घेऊन आलेलं आहे ते कर्म संपलं की हा स्थूल देह नष्ट होतो.
आणि त्याच्या पुढे जाऊन जो सूक्ष्म देह आहे तो सूक्ष्म देह ज्ञान झाल्याच्या नंतर बाधित होतो आणि ज्यावेळेस हा देह पडतो, देह पडल्याच्या नंतर तो सूक्ष्म देह पुन्हा कुठल्याही याच्यामध्ये देहामध्ये प्रवेश करत नाही. शास्त्र आम्हाला सांगतं न तस्य प्राणा हा उत्क्रामंती किंतु अत्रैव समवलीयन्ते. श्रुती सांगते न तस्य प्राणा हा उत्क्रामंती. एकदा त्याला ज्ञान झालं, ज्ञानाने लिंग देहाचा म्हणजे सूक्ष्म देहाचा बाध होतो आणि सूक्ष्म देहाचा बाध झाला रे झाला की त्याचे प्राण पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये जात नाही. ते प्राण ज्या पंचतत्वापासून निर्माण झालेले आहे म्हणजे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी, त्या पंचतत्वामध्ये ते प्राण विलीन होतात. म्हणजे त्या माणसाचा जीवन मृत्यू हा योग संपून जातो आणि तो मुक्तावस्थेला प्राप्त होतो. विठ्ठल पण हे होत असताना म्हणजे ते अज्ञान म्हणजे तो कारण देह नष्ट व्हावा लागतो. कारण देह नष्ट झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. मला सांगायचं काय होतं ते लक्षात घ्या. त्या कारण देहाला म्हणजे त्या अज्ञानाला नष्ट करून आम्हाला मीच ज्ञान करून देणारं जर व्यक्तिमत्व ह्या जगामध्ये कोणतं असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त संत. कारण ह्या जगतामध्ये दाते सर्व काही देऊ शकतात पण आम्हाला आमच्या स्वरूपाचं ज्ञान करून देऊ शकत नाही. आम्हाला आमच्या स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. कारण आम्हाला ज्ञानोबराय सांगतात आहे मी हा कोण करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोणी करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मी हा कोण करावा विचार आहे मी कोण करावा विचार आहे मी हा कोण करावा विचार आहे मी हा कोण करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबराय सांगतात महाराज इथं विचाराने सगळं काही प्राप्त होणार आहे. तैसे विचारता निरसले जे प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. फक्त विचार आवश्यक आहे पण तो विचार कशाचा हे सुद्धा आवश्यक आहे. विचार कशाचा केला पाहिजे ते सुद्धा आवश्यक आहे ना. क्षणोक्षण हाची करावा विचार सांगितलंय मान्य आहे पण कशाचा विचार? तो विचार म्हणजेच आम्हाला आत्मतत्वाचा विचार आहे. तो आमचा विचार आहे की मीचा विचार आहे. मी म्हणजे कोण आहे हा विचार आहे. आणि हा विचार जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत आमच्या जीवनाची परिपूर्णता नाही, आमच्या संसाराची परिपूर्णता नाही आणि आमच्या परमार्थाचीही परिपूर्णता नाही. आमचा आम्ही किती दिवस परमार्थ केला याला महत्व नाही. आम्ही किती दिवस दिंड्या केल्या, आम्ही किती दिवस परमार्थ केला, आम्ही किती कीर्तन केले, आम्ही किती भजन केले याला महत्वाचं नाही. तर आम्ही परमार्थ करत असताना आम्हाला आमचं ज्ञान झालं का, मला माझी ओळख झाली का? ज्या दिवशी माझी मला ओळख होणार आहे ना त्या दिवशी माझा परमार्थ परिपूर्ण होणार आहे. माझा परमार्थ परिपूर्ण होण्या ओळखायचं कसं? ज्या दिवशी मला माझी ओळख झाली. आणि कारण असं असतं उररे भाऊ सांगायचे ज्याला माझी ओळख होत असते ना त्यालाच देवाची ओळख होते. ज्याला स्वतःची ओळख होती त्यालाच देवाची ओळख होत असते. एक मी नेहमी या संबंधाने दृष्टांत देत असतो की भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. ही बातमी काशीपर्यंत गेली. त्या काशीवर घाटावर ते पंडित बसलेले, सगळे ब्राह्मण बसलेले, ते चर्चा करू लागले. का रे म्हटले गवळ्याच्या घरी कुठं देव जन्माला येईल का? मग काय केलं पाहिजे? काही नाही, जाऊन सांगितलं पाहिजे आपण त्यांना की तुमच्या घरी मुलगा देव आलेला, जन्माला आलेला देव नाही आणि तुम्ही त्याला देव मानू नका आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका. कोण जाणार? महाराज एक पंडित तयार झाला. तो उठला, मजल करीत गोकुळामध्ये आला
नंदबाबाच्या वाड्यापर्यंत आला, हाक मारली, नंदबाबा आहेत का घरी? नंदबाबा बाहेर आले, बघितलं समोर कोणीतरी पंडित दिसतोय. नंदबाबाने हात जोडले, कोण आहेत महाराज, कुठून आलात? त्यांनी सांगितलं मी काशीहून आलोय. काशीहून आला? कोणाला भेटायचंय? नंद महाराजांना भेटायचंय. तुम्हीच का नंद? हो मीच. मला भेटण्याकरता तुम्ही काशीहून आलात? त्यांना म्हणजे विशेष वाटलं की बाबा माझ्याकरता एखादा व्यक्ती काशीहून मला भेटण्याकरता येतो, काय प्रकार तरी काय? काही नाही. त्यांनी सांगितलं मला एक तुमच्याशी काही बोलायचंय. नंदबाबांनी त्यांना आत घेतलं, बसायला आसन दिलं, प्यायला पाणी दिलं. झाल्याच्या नंतर विचारलं कशा करता महाराज माझ्याकडे आलं, येणं केलं? काही नाही, अहो तुम्ही जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायला सुरुवात केली आहे की माझ्या घरचा मुलगा देव आहे, देव आहे, हा संभ्रम काही लोकांमध्ये पसरू नका. देवाला जर जन्म घ्यायचा असेल तर देव एखाद्या राजाच्या घरी जन्माला येईल, तुमच्या घरी जन्माला येणार? गवळ्याच्या घरी देव जन्माला कशाला येतो? एवढंच सांगण्याकरता मी आलोय. नंदबाबांनी सांगितलं महाराज तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, आम्ही त्याला देव मानत नाही, त्याला गोकुळातले लोक देव मानतात. आणि तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर त्या गोकुळवासी लोकांना जाऊन सांगा, आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आता दुपारची वेळ झालेली, दुपारच्या वेळेला त्या ब्राह्मणाने विचार केला की बाबा सगळ्या गोकुळात फिरायचं, घरोघरी जाऊन सांगायचं, कसं शक्य आहे? त्यांनी सांगितलं एक काम करा, संध्याकाळपर्यंत थांबा, एखादं प्रवचन करा आणि प्रवचनामध्ये जाहीर करून टाका. त्याला युक्ती पटली. महाराज तो थांबला. थांबल्याच्या नंतर दुपारचं भोजन झालं. भोजन झाल्याच्या नंतर झोपण्याची व्यवस्था केली, विश्रांतीची व्यवस्था केली. नंदबाबांनी ओसरीमध्ये बाज टाकून दिलेली आहे आणि बाजेवर तो ब्राह्मण पडलेला असताना, झोपलेला असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगत रांगत त्या बाजेजवळ गेले आणि बाजेजवळ गेल्याच्या नंतर भगवंतांनी त्या ब्राह्मणाला स्पर्श केला. स्पर्श केला, हलवलं. हलवल्याच्या नंतर बघितलं कोण आहे? एक बारका छोटासा मुलगा आहे. ह्याला सगळे लोक देव समजतात. त्या मुलाने प्रश्न केला, कृष्णाने प्रश्न केला, बाबा कोण आहात तुम्ही? बाबा कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही म्हटल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाला राग आला महाराज. त्याला वाटलं अरे एवढंच कारण ह्याला लोक देव समजतात, मी एवढा मोठा विद्वान पंडित आणि मी समोर असताना जर याला मी कोण आहे हे कळत नसेल तर हा कुठला देव? त्या ब्राह्मणाने भगवंताला हाकलून देण्याचा प्रयत्न केला पण देव काही जायला तयार नाही. भगवंताने पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारावा, बाबा कोण आहात? त्या ब्राह्मण तो वैतागला. शेवटी त्याला वाटलं एकदाचं नाव सांगावं आणि मोकळं व्हावं. त्याने सांगितलं अरे बाबा मी विष्णू शर्मा आहे. भगवान म्हणतात विष्णू शर्मा हे तुझं नाव आहे, तू कोण आहे ते सांग. विष्णू शर्मा हे काय तुझं नाव आहे, तू कोण आहे? त्याला पटलं महाराज, विष्णू शर्मा माझं नाव आहे, मग मी कोण आहे? त्याने सांगितलं अरे बाबा मी पंडित आहे. भगवान म्हणतात पंडित ही तुझी पदवी आहे, तू कोण आहे? त्याला हेही पटलं, पंडित माझी पदवी आहे, मग मी कोण आहे? त्यांनी सांगितलं अरे बाबा मी ब्राह्मण आहे. भगवान म्हणतात ब्राह्मण ही तुझी जात झाली, तू कोण आहे ते सांग. मग मात्र तो थोडा रागावला की एवढंसं पोरग मला निरुत्तर करतंय. रागवलं. ते सांगितलं अरे बाबा हा एवढा मोठा हा बसलेला हा मी आहे. भगवान म्हणतात ते तुझं शरीर आहे, तू कोण आहे ते सांग. ते तुझं काय आहे? शरीर आहे, तू कोण आहे ते सांग. महाराज तो ब्राह्मण शांत झाला, त्याला काही कळेना. तो पंडित शांत झाला, त्याचे हात जोडले गेले. हात जोडल्या गेल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की हे सामान्य व्यक्ती नाही. हात जोडले. मग भगवान त्याच्या जवळ जातात आणि सांगतात बाबा अगोदर स्वतःची ओळख करून घ्या आणि मग मला जाणण्याकरता या. ज्याला स्वतःची ओळख होती ना त्यालाच देवाची ओळख जीवनामध्ये होत असते. देवाची ओळख वेगळी करायची आवश्यकता राहत नाही. माणसाला जीवन अगोदर स्वतःची ओळख व्हावी, मग देव कळत असतो. विठ्ठल तिकडं सगळ्यांनी उन्हात बसण्यापेक्षा थोडस सावलीत आलं तरी चालेल. ऊन आहे इकडं, आतमध्ये जागा आहे. थोडं 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 इकडं सरका म्हणजे त्यांना सावली होईल. पुढे आले थोडे महिला मंडळ जरा थोडं पलीकडे झाला खाली सारखं म्हणजे पुरुष वर्ग बस. हा उन्हात नका बसू. सरका पटकन लवकर. सर विठाल विठाल वरदहारी
जीवनामध्ये माणसाला स्वतःची ओळख व्हावी आणि त्या दिवशी देवाची ओळख होते. मग महाराज स्वतःची ओळख करून या जगतामध्ये जर आम्हाला कोण देत असेल तर ते मात्र संत आहेत. माझा पहिला मुद्दा होता संतांनी जगाला काय दिलं, संत दाते का आहे. पहिला मुद्दा होता की संतांनी जगाला देवाची स्वतःची ओळख करून दिली, म्हणून संत ह्या जगतामध्ये संताशिवाय दुसरा कोणी दाता नाही. संतांनी जगाला ओळख करून दिली. महाराज काय, मी तू वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागी संता तुझा नाही अनिक मागुता. संतांनी जगाला स्वतःची ओळख करून दिली. स्वतःची म्हणजे तुमची आमची स्वतःची आत्मतत्वाची ओळख करून देणारी या जगतामध्ये संत आहेत. माझा दुसरा मुद्दा होता संतांनी जगाला काय दिलं. संतांनी जगाला परमात्म्याची ओळख करून दिली की हा परमात्मा कसा आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मनी मानस. भगवान परमात्मा या जगतामध्ये जर कोण व्यापक असेल तर ते व्यापक तत्व म्हणजेच भगवान परमात्मा आहे. ते व्यापक तत्व दुसरं तिसरं काही नाही. आम्हाला ज्याला जाणायचंय तो परमात्मा मंदिरात नाही, तो परमात्मा मंदिरापेक्षा सर्वांच्या हृदयामध्ये आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी. आम्ही जोपर्यंत त्याला मंदिरात पाहतोय तोपर्यंत आम्हाला परमात्मा दर्शन हे परिपूर्ण दर्शन नाही. पण मंदिरातला परमात्मा ज्या दिवशी आम्हाला सर्वांच्या हृदयामध्ये दिसायला लागेल ना, ते परमात्म्याचं परिपूर्ण दर्शन आहे. विठ्ठल की परमात्मा हा व्यापक आहे. किती व्यापक आहे असं म्हटलं जातं की पृथ्वी व्यापक आहे, पृथ्वीपेक्षा जल व्यापक आहे, जलापेक्षा तेज व्यापक आहे, तेजापेक्षा वायू व्यापक आहे आणि वायूपेक्षा आकाश व्यापक आहे. पण ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात की या आकाशाला सुद्धा ज्यांनी गवसणी घातलेली आहे तो म्हणजे परमात्मा आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते. प्रावरण म्हणजे पांघरून, गगन म्हणजे आकाश. आकाशाला ज्यांनी पांघरून घातलंय म्हणजे आकाशाची व्याप्ती. असं म्हणतात की आकाश के नाही, आकाश कुठं नाही. महाराज आकाश सर्व ठिकाणी आहे. मग एवढं व्यापक असणारं जे आकाश आहे त्या आकाशाला सुद्धा ज्याचं पांघरून आहे आणि झोपणाऱ्यापेक्षा पांघरून हे नेहमी मोठं असतं. मग आकाशाची व्याप्ती जर आम्हाला कळत नसेल तर त्या आकाशाच्याही व्याप्तीपेक्षा ज्याची व्याप्ती मोठी आहे एवढा मोठा व्यापक जर कोण असेल तर या जगतामध्ये फक्त आणि फक्त आणि परमात्मा आहे. हे जनीवनी निरंजनी वासुदेव समा जनीवनी जनीवनी वासुदेव हे जनीवनी निरंजनी वासुदेव समा जनीवनी जनी वासुदेव एका जनार्दनी चित्त चैतन्य घन एका जनार्दनी चित्त चैतन्य घन एका जनार्दनी चित्त चैतन्य घन एका जनार्दनी चित्त चैतन्य रामकृष्ण वासुदेवा हरि ब्रह्मानंद गणतीगा रामकृष्ण वासुदेवा हरि देहि सविदेहि झाला कृष्ण वासुदेवा हरि ब्रह्मानंद गणतीगा राम कृष्ण वासुदेवा वनी चैतन्य समाना. भगवान परमात्मा ह्या जनामध्ये सर्वांमध्ये तो भगवान परमात्मा कसा आहे, व्यापक आहे. असा व्यापक असणारा परमात्मा महाराज. आणि त्या परमात्म्याचं जर आम्हाला कोण ज्ञान करून देत असेल, त्या परमात्म्याचं कोण दर्शन करून देत असेल तर ते म्हणजे संत आहे. महाराज काही काहींचा प्रश्न असा असतो की आम्ही आयुष्यभर एवढा परमार्थ करत आलोय, आम्ही सगळं एवढं करतोय, एवढं करत असताना सुद्धा आमच्या देव कधी स्वप्नात सुद्धा नाही महाराज. आमच्या भेटायचा तर दूर राहिलाय. बऱ्याच लोकांना प्रश्न निर्माण होतो की आम्ही एवढं करतो, एवढी साधना करतो, एवढा परमार्थ करतो, एवढ्या वाऱ्या करतोय, तरी सुद्धा तो भगवान परमात्मा आम्हाला दिसत नाही. नवे नवे तो भगवान परमात्मा आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. त्याची का भेट होत नाही. महाराज पंचदशीकाराने याच्याकरता 3 कारणाचा विचार सांगितला.
पंचदशीकार म्हणतात की त्या परमात्म्याची भेट होण्याकरता 3 कारण शास्त्राने 3 प्रकारचा प्रतिबंध सांगितलाय. एक पहिला भूत प्रतिबंध आहे, दुसरा वर्तमान प्रतिबंध आहे आणि तिसरा भविष्य प्रतिबंध आहे. 3 प्रतिबंधाचा विचार पंचदशीकारांनी केलेला आहे की आमचा वर्तमान काळ आम्हाला परमात्मा प्राप्तीकरता प्रतिबंध करतो 1, आमचा भूतकाळ आम्हाला परमात्मा प्राप्तीकरता प्रतिबंध करतो 2 आणि आमचा भविष्यकाळ आम्हाला परमात्मा प्राप्तीकरता प्रतिबंध करतो 3. पंचदशीकारांनी गोड उदाहरणासह याचं स्पष्टीकरण दिलंय की आमचा भूतकाळ आम्हाला परमात्मा प्राप्तीकरता प्रतिबंध करतो. पंचदशीकार सांगतात की अतिथेनापि महिषी स्नेहेन प्रतिबंधितः भिक्षुस्तत्वं न विदित गाथा लोके प्रगीयते. पंचदशीकारांनी उदाहरण दिले की वो एक मनुष्य आहे, काही कारणास्तव तो घर सोडून निघून गेला आणि आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये राहिला. तिथं राहिल्याच्या नंतर 5-6 महिने सेवा करत राहिला. गुरुनी विचारलं, का रे बाबा तू असं का, कोण आहेस, कशा करता आलाय, इथं 6 महिने झाले तू आश्रमामध्ये सेवा करतोय. काही नाही म्हटले महाराज. आता हा वैतागाने आलेला होता, पण त्यांनी सांगितलं मला बाबा देव भेटी करता मी आलोय, मला देव भेटावं असं वाटतोय, मी अमुक अमुक गावचा आहे. गुरुजींना सत्य वाटलं. त्यांनी सांगितलं एक काम कर, तुझ्या करता एक मंत्र देतो, तो मंत्राचं तू ध्यान कर. तो मंत्र बसून डोळे लावून मिटून त्या मंत्राचं ध्यान करत राहा, तो मंत्र म्हणत राहा. महाराज हा ज्यावेळेस ध्यान करण्याकरता तो मंत्र घेऊन बसला आणि बसल्याच्या नंतर त्याने जसे डोळे मिटले, पंचदशीकार म्हणतात की त्याचा संपूर्ण भूतकाळ त्याच्या समोर येऊन उभा राहिला. पंचदशीकारांनी उदाहरण दिले की अतिथेनापि महिषी. तो त्या गृहस्थ आश्रमामध्ये असताना गाई म्हशी दूध दुभतं त्याच्या घरी भरपूर होतं. त्यामध्ये एक म्हैस होती, त्या म्हशीवर त्याचं फार जीवापाड प्रेम होतं. यांनी डोळे झाकले की देवाची मूर्ती समोर येण्याच्या अगोदर ते म्हैस त्याच्या डोळ्यासमोर उभी राहायची. अतिथेनापि महिषी स्नेहेन प्रतिबंधित. का बरं हे असं का व्हायचं? पंचदशीकारांनी सांगितलं स्नेहेन प्रतिबंधित. तो जरी परमार्थामध्ये आलेला असला तर परमार्थामध्ये जरी आला तरी तो प्रपंचामध्ये स्नेहाने बांधलेला आहे. स्नेहाचं बंधन प्रपंचामध्ये आहे आणि तो आता परमार्थ करतोय, पण ते स्नेहाचं बंधन तुटत नाही आणि तोपर्यंत आमचा परमार्थ सफल होणार नाही. हा आमचा भूतकाळ आहे, वास्तविक त्याचा तो होऊन गेलेला काल आहे, त्याने ते सोडून दिलंय. पण तरी सुद्धा तो भूतकाळ आपल्याला परमार्थ प्राप्तीकरता प्रतिबंध करतो. एक म्हणजे आमचा भूतकाळ आम्हाला देवापर्यंत जाऊ देत नाही. आमचा वर्तमान काळ आहे, आम्ही वर्तमान काळामध्ये काही दोष आमच्या ठिकाणी असतात. वर्तमानो प्रतिबंधो विषयासक्ती लक्षणः प्रज्ञामान्यम कुतर्कश्च विपर्ये दुराग्रह. पंचदशीकाराने असं वर्णन केलंय की विषयासक्ती, पहिला दोष सांगितला विषयाची आवड. आम्हाला जी विषयाची आवड आहे ती आम्हाला देवापर्यंत जाऊ देत नाही. विषयासक्ती लक्षण, प्रज्ञामांद्यम बुद्धीचा मंदपणा, कुतर्कश्च कुतर्की स्वभाव, विपर्य विपरीत भावना आणि दुराग्रह हट्टी स्वभाव. ह्या 5 गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या वर्तमान काळामध्ये, ह्या 5ही गोष्टी आम्हाला भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. म्हणून हा वर्तमान काळ, आमचा वर्तमान काळ आम्हाला प्रतिबंध करतो. त्याच्यानंतर आमचा भविष्यकाल आम्हाला देवापर्यंत जाऊ देत नाही. आमचा भविष्यकाळ कोणता? आगामी प्रतिबंधश्च वामदेवे समीरितः एकेना जन्मना क्षीणो भरतस्य त्रिजन्मभि. आमचा प्रतिबंध, आमचा भविष्यकाळ म्हणजेच आमचं प्रारब्ध, आमचं कर्म, हा आमचा भविष्यकाळ आहे. आणि ते कर्म आम्हाला भगवंतापर्यंत जाऊ देत नाही, ते आम्हाला इथंच घालतं. आणि ह्या 3ही प्रतिबंधाचा नाश करून जे आम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतात, ओळख करून देतात, ते संत. म्हणून या जगतामध्ये कोण दाता याहुनी विठाल. म्हणून या जगतामध्ये जो पहिला मुद्दा आपला होता विचारात आपण काय घेतला, संतांनी जगाला काय दिलं. म्हणून या जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात या जगतामध्ये संताशिवाय दाता नाही. पहिलं, एक संतांनी जगाला स्वरूपाची ओळख करून दिली. एक, संतांनी जगाला देवाची ओळख करून दिली. 2, आणि संतांनी जगाला तिसरं जर काय दिलं असेल तर संतांनी जगाला जगाची ओळख करून दिली की हे जग कसं आहे. रज्जो सर्पाकार, रज्जो सर्पाकार, रज्जो सर्पाकार, रज्जो सर्पाकार.
संसार भासिले जगडंबर. हा दोरीवर जसा सर्प आभासात्मक सांगितलाय तसं हे जग आभासात्मक आहे. ही तिसरी दृष्टी त्या जगतामध्ये संतांनी दिली. म्हणजे जगाकडे पाहण्याची दृष्टी आम्हाला संतांनी दिली. थोडं ज्ञानोबरायांचं चरित्र डोळ्यासमोर आणा. ज्ञानोबरायांचं चरित्र थोडं डोळ्यासमोर जर आणलं तर आमच्या लक्षात येतं. महाराज ज्यावेळेस ज्ञानोबराय पर्णकुटीमध्ये प्रवेश केले आणि पर्णकुटीचा दरवाजा बंद केला. ज्ञानोबराय ह्या जगाला कंटाळले. आमची कधीही न रागवणारी आमची आई त्या दिवशी रागवली आणि रागवल्याच्या नंतर पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. पर्णकुटीचा दरवाजा बंद केला आणि ठरवलं बस आता काही नाही, या जगाकरता राहायचं नाही, आता समाधीस्थ व्हायचं. महाराज एरवी आमचे निवृत्ती दादा नित्य समाधीमध्ये असणारे ज्ञानोबरायाने पर्णकुटीचा दरवाजा बंद केला. एका क्षणामध्ये समाधीतून बाहेर आले. निवृत्तीनाथ महाराजांच्या लक्षात आलं काहीतरी विपरीत घडलंय आणि विपरीत घुटलं म्हणून त्या पारावरून निवृत्तीनाथ महाराज खाली आले आणि थेट पर्णकुटीच्या दिशेने निघाले. महाराज मुक्ताबाई आणि सोपान काका निवृत्तीनाथ दादा हे समाधीतून बाहेर आले अचानक आणि पर्णकुटीच्या दिशेने जात आहेत. हे बघितल्याच्या नंतर ह्या दोघांच्या मनात संशयाची पाल चुकली की काहीतरी निश्चित अघटित झालंय. निवृत्तीनाथ महाराज त्या पर्णकुटीच्या दिशेने गेले. त्या पर्णकुटीच्या दारावर थाप टाकली आणि हाक मारली, ज्ञाना बाहेर ये, ज्ञाना बाहेर ये. पण आतून कसलाच प्रतिसाद नाही. ज्ञानोबराय बाहेर यायला तयार नाही, शब्द सुद्धा नाही. शेवटी निवृत्तीनाथ महाराज कंटाळून बाजूला येऊन बसले. तोपर्यंत ह्या दोघांच्या लक्षात आलं होतं काय झालं. सोपान काका गेले, हाक मारू लागले, रडू लागले, दादा बाहेर ये, दादा बाहेर ये. तरी आतून कसलाही प्रतिसाद नाही. ज्ञानोबराय शांत आहेत. शेवटी मुक्ताबाई गेल्या, सगळं घरान सांगू लागल्या की दादा अरे तुला आई बाबांनी जाताना माझी संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर सोडून गेली, माझ्याकरता का होईना तू पर्णकुटीतून बाहेर ये. पण तरी सुद्धा ज्ञानोबराय बाहेर यायला तयार नाहीत. महाराज शेवटी मुक्ताबाई होत्या, आदिशक्ती होत्या. मुक्ताबाईला शेवटी भाऊ किती जरी रागावला तर बहिणीला कळत असतं की त्या भावाला शांत कसं करायचं. मुक्ताबाईंनी ज्ञानोबरायांना पर्णकुटीतून बाहेर काढण्याकरता ज्या अभंगाची रचना केली ते अभंग म्हणजे ताटीचे अभंग. तो अभंग म्हणता म्हणता मुक्ताबाई एका पदावर आल्या आणि जे पद ऐकलं आणि ज्ञानोबराय एका क्षणामध्ये पर्णकुटीचा दरवाजा उघडला आणि बाहेर आले. कोणतं पद होतं महाराज ते? विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे पद ऐकलं आणि मुक्ताबाई ज्ञानोबराय एक खाडकन पर्णकुटीचा दरवाजा उघडले आणि बाहेर आले. काय होतं महाराज या पदामध्ये लपलेलं? मुक्ताबाईंनी काही नाही, दोन शब्द सांगितले, विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढंच सांगितलं की विश्व म्हणजे जगत, पट म्हणजे कापडाप्रमाणे, ब्रह्म म्हणजे परमात्मा हा दोऱ्याप्रमाणे आहे. दादा ह्या जगताकडे पाहत असताना हे जगत कापडाप्रमाणे आहे रे आणि परमात्मा हा दोऱ्याप्रमाणे आहे, म्हणून तू बाहेर ये. महाराज काय कळलं याच्यामध्ये? जग कापडाप्रमाणे आहे, परमात्मा दोऱ्याप्रमाणे आहे, म्हणून तू बाहेर ये. महाराज याचं विश्लेषण गुरुवारी भाऊ सांगायचे. ते म्हणायचे हे बघ, ते म्हणायचे कापड आणि दोरा ह्या दोन वस्तू आहेत. मला सांगा दोरा म्हणजे कापड आहे का? नाही. कापड म्हणजे दोरा आहे का? नाही. जे काम दोऱ्याने होते ते काम कापडाने होतं का? नाही. जे काम कापडाने होतं ते काम दोऱ्याने होत नाही. म्हणजे दोरा म्हणजे कापड नाही. एखादं आपल्याला शर्ट फाटलाय, तो शिवायचा असेल, घरामध्ये दोरा नाही म्हणून आपण काय घरातलं कापड त्या सुईमध्ये ओवत नाही, किंवा घरामध्ये शर्ट घालायला नाही म्हणून दोरा घेऊन आपण अंगाला गुंडाळून बाहेर जात नाही. म्हणजे दोरा म्हणजे कापड नाही, कापड म्हणजे दोरा नाही. पण गंमत अशी आहे, कापडाचं अस्तित्व दोऱ्याशिवाय नाही. दोरा म्हणजे कापड नाही, कापड म्हणजे दोरा नाही, पण कापडाचं अस्तित्व दोऱ्याशिवाय नाही. समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला एखादं कापड दिलं आणि सांगितलं की बाबा हे कापड घ्या, शर्ट शिवून घ्या, पण एक काम करा, जाता जाता माझा दोरा मला काढून द्या. तुम्ही दोरा काढून दिला आणि कापड घेऊन गेले, बरोबर आहे ना? कापड घेऊन गेलेत ना. दोरा म्हणजे कापड आहे का? दोरा म्हणजे कापड नाही. मग कापड गेलं कुठं? बरोबर भाऊ म्हणायचे अरे या जगतामध्ये कापड नावाची वस्तूच नाही, आहे दोरा, आम्ही म्हणतोय कापड. आहे दोरा, आम्ही म्हणतोय कापड. तसं ते म्हणायचे दादा अरे जसं दोरा म्हणजे कापड नाही, कापड म्हणजे दोरा नाही, पण कापडाचं अस्तित्व दोऱ्याशिवाय नाही, तसं हे जग
तू ज्या जगावर रागावला ना ते जग म्हणजे देव नाही आणि देव म्हणजे जग नाही. पण गंमत अशी आहे, या जगाचं अस्तित्व देवाशिवाय नाही. जर कापडामधला दोरा बाजूला केला तर कापड नावाची वस्तू शिल्लक राहत नाही. तसा ह्या जगातला जर देव बाजूला काढला तर जग शिल्लक राहत नाही. मग नसलेल्या जगासाठी रडायचं काय कारण आहे? ही दृष्टी आमच्या मुक्ताबाईंनी दिली. महाराज, जगताकडे पाहण्याची दृष्टी जर आम्हाला कोण देत असेल की या पद्धतीने आम्ही जगाकडे पाहिलं तर हे जग आम्हाला दुःख देणार नाही, ही दृष्टी आम्हाला संतांनी दिली. माझा तिसरा मुद्दा संपला की संतांनी जगाला काय दिलं? एक, त्यांनी जगाला स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. एक, संतांनी जगाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. दोन, संतांनी जगाला जगाचं ज्ञान करून दिलं. तीन, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कोण दाता याहुनी, या जगतामध्ये संताशिवाय कोणी दाता नाही. म्हटले महाराज ठीक आहे, या संताशिवाय दाता नाही कळालं. त्यांनी जगाला काय दिलं हे पण कळालं. पण जे असे जे संत आहेत, मग जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वरूपाचं ज्ञान करून देतात, आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून देतात, आमच्या जीवनामध्ये आम्हाला जगाचं ज्ञान करून देतात, अशा संतांविषयी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांची जर आमच्या जीवनामध्ये भेट होत असेल तर तो काळ आमच्या जीवनामध्ये धन्यता निर्माण करणार आहे. हे अभंगाचं पहिलं चरण. पायी मिठी पडली तू. ज्यांनी आमच्या जीवनामध्ये हे सगळं काही दिलं, ज्या संतांनी आमच्या जीवनामध्ये हे दिलंय, त्या अशा संतांची जर भेट होत असेल तर तो खरा आमच्या जीवनामधली धन्यता निर्माण करणारा दिवस आहे. म्हणून धन्य काळ संत भेटी. जीवनामध्ये संत भेटले की माणसाचं जीवन परिपूर्ण होतं. असं पंचदशीकरांनी असं म्हटलंय, संत भेटल्याच्या नंतरच धन्यता काय बाबा, तर कुर्वन्ति कर्म भोगाय कर्म कर्तुंचे भुंजते नद्यां किटा इव आवर्तांतरम आशुंते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तीम सत्कर्म परिपाकाते करुणानिधिनो धृता प्राप्त तीरतुच्छायां विश्राम्यंती यथा सुखम. कुर्वन्ति कर्म भोगाय, मनुष्य हे कर्म भोगण्याकरता कर्म करतो आणि केलेलं कर्म त्याला भोगावं लागतं. आणि याचा परिणाम काय होतो? पंचदशीकरांनी असं उदाहरण दिलंय की नद्यां किटा इव आवर्तांतरम आशुते, की त्या नदीला पूर आल्याच्या नंतर त्या नदीमध्ये एक बारके बारके भोवरे निर्माण होतात
आणि हे बारीक बारीक पडलेले जे किडे आहेत ते नदीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस वाहत जातात, ते वाहत झाल्याच्या गेल्याच्या नंतर ते किडे त्या भोवऱ्यामध्ये अडकतात आणि भोवऱ्यामध्ये फिरतात आणि कसं तरी त्याची सुटका होते आणि मग पुढच्या भोवऱ्यामध्ये जातो. सारखं त्या भोवऱ्यामध्ये फिरत राहतो. नद्याम किटा इव आवर्तांतरमाशुते, म्हणजे या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये व्रजंतो जन्मनो जन्म. पंचदशिकार म्हणतात विद्यारायण स्वामी की व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्तीम. की जन्मच्या जन्म निघून जातात, पण तो काही मनुष्य, तो जसा किडा पहिलं तीराला प्राप्त होत नाही, तसं हा जीव जो आहे, तो जीव हा जन्माचे जन्म निघून जातात. कुत्र्याच्या जाईल, मांजराच्या जाईल, डुकराच्या जाईल, बैलाच्या जाईल, हत्तीच्या जाईल, पण त्याला जन्म हे पशुपक्ष्याचे माणसाचे मिळत राहतात, पण त्याला पहिलं तीर सापडत नाही, म्हणजे त्याला मुक्ती प्रदान होत नाही, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत नाही. व्रजंतो जन्म लभंते नैव निवृत्तीम. मग काय घडतं? मग सत्कर्म परिपाका ते पंचदशिकाराने सांगितलं. मग हे त्या माणसाचा उद्धारच नाही का? आम्ही जर एवढ्या ह्या भोवऱ्यातून म्हणजे या जन्मातून त्या जन्मात जात असेल, तर मग आमच्या उद्धाराचं काही साधनच नाही का? की आम्ही हे नेहमी पुनरपी जननम हे दुःख भोगतच बसतोय का? शास्त्रकाराने सांगितलं नाही, असं घडत नाही. मग हे जन्मच्या जन्म जे निघून जातात, त्या जन्म निघून जात असताना सत्कर्म परिपाका ते, हे जे जन्म निघून जातात त्या जन्मामध्ये आम्ही जे सत्कर्म करत राहतो, त्या सत्कर्म परिपाकात ते कर्म परिपक्व अवस्थेला गेलं, म्हणजे ते कर्म फलीभूत झालं. मग काय होतं? करुणानिधी नोद्धृता, एखाद्या करुणानिधी असणाऱ्या संतांची भेट होते. जसं ते किडे जे असतात ते या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यात जातात, आणि जर एखादा वारकरी किंवा एखादा कोणी सामान्य मनुष्य त्या नदीमध्ये स्नानाला जर गेला, तर त्यांनी त्या किड्याला जर बघितलं फिरताना बघितल्यानंतर सहजच तो काय करतो? त्या भोवऱ्यामध्ये हात घालतो, कारण छोटे छोटे भोवरे असतात, हात घालतो आणि त्या किड्याला बघून त्याला दया येते, तो किड्याला उचलतो आणि तो तीरावर ठेवतो. त्याला काय करतो? तीरावर ठेवतो. त्याप्रमाणे हे संत काय करतात? ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आम्ही जे फिरत आलेलो आहे, जे दुःख भोगत आलेलो आहे, त्या दुःखातून म्हणजे त्या जन्म मरणाच्या चक्रातून आम्हाला बाहेर काढतात. आणि बाहेर काढून काय करतात? विश्राम्यंती यथा सुखम. आणि जसं त्या किड्याला आपण एखाद्या वृक्षाच्या सावलीमध्ये बाहेर ठेवतो, त्याप्रमाणे संत आम्हाला काय करतात? तर ह्या भवसागरातून काढून परमात्मरूपी वृक्षाच्या छायेमध्ये आम्हाला ते विश्रांती देतात. त्यामुळं संतांची भेट ही धन्यता निर्माण करणारी आहे. विठ्ठल म्हणून संतांच्या भेटीमध्ये धन्यता का? म्हणून धन्य काळ, त्यांच्या भेटीमधला हा काळ धन्यता निर्माण करणारा का आहे? तर ह्या अवस्थेमुळं आमच्या संतांची भेट आमच्या जीवनामध्ये धन्यता निर्माण करणारी असते. गुरुरे भाऊ आणखी एक मुद्दा सांगायचे, ते म्हणायचे संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करतो का? कर्मशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करणार आहे, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करणार आहे, आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करणार आहे. का? कारण कर्माचं फल जे आहे, भक्तीचं फल जे आहे आणि ज्ञानाचं फल जे आहे, हे तिन्ही फल जिथं एकवटतात ते म्हणजे संत भेट आहे. म्हणून धन्य काळ संत भेट. कारण कर्माचं फल काय आहे? आम्ही कर्म करतोय, आणि कर्म करत असताना त्या कर्माचं फल आम्हाला अंतःकरणाची शुद्धता आणि स्थिरता, हे फल आहे. हे कर्म म्हणजे काय? आम्ही जे रोज भोगतोय, जे कर्म आहे, आणि त्या कर्माचं फल महाराज कर्म 3 प्रकारचं सांगितलं. एक संचित, दुसरं प्रारब्ध, आणि तिसरं क्रियमान. संचित म्हणजे काय? जे अनेक जन्मामध्ये साठलेलं आहे. प्रारब्ध म्हणजे जे आत्ता आम्ही भोगतोय, आणि क्रियमान जे आता करतोय. म्हणजे जे भोगतोय ते वेगळं, जे करतोय ते वेगळं, आणि जे साठलेलं आहे ते वेगळं. आमचा मृत्यू म्हणजे काय? आमचं मरण म्हणजे नेमकं काय असतं महाराज? ज्या दिवशी आमचं प्रारब्ध कर्म संपलं, त्या दिवशी आमचा मृत्यू होत असतो. म्हणजे प्रारब्ध संपल्याच्या नंतर हा जो जीव हा देह घेऊन आलेला आहे, त्या देहाचा आणि सूक्ष्म देहाचा वियोग निर्माण होतो. तो वियोग हा कर्म संपल्याच्या नंतर, प्रारब्ध कर्म संपल्याच्या नंतर तो वियोग निर्माण होतो, आणि त्यालाच आम्ही मृत्यू म्हणतो. गंमत अशी आहे महाराज,
संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करणारा काय आहे महाराज? कर्म असं आहे की त्या कर्माचा नाश किंवा एकदा मनुष्य गेला की गेलेल्या मनुष्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये सुद्धा नाही. उदाहरण आहे महाराज, स्वतःचा सख्या बहिणीचा मुलगा, सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू मरणार आहे, मेलाय हे भगवंताला माहीत असताना सुद्धा, स्वतः देव असताना सुद्धा त्याला जिवंत करता आलं नाही. पण हेच आमच्या ज्ञानोबारायांकडे या सच्चिदानंद मामाला मेल्याच्या नंतर सुद्धा उठवलं. विठाल महाराज, जे कार्य देवाला शक्य झालं नाही ते कार्य आमच्या संतांनी करून दाखवलं. चौघ भावंड मंदिराच्या पारावर बसलेले आहेत, समोर अंत्ययात्रा चालली आहे, एकाने पुढे शिकाळी धरले, चौघांनी प्रेत खांद्यावर घेतलेला आहे, पाठीमागं काही माणसं चालत आहेत, त्याच्या पाठीमागं काही स्त्रिया आहेत. त्या स्त्रियामध्ये एक स्त्री संपूर्ण वेश परिधान म्हणजे सर्व अलंकार धारण केलेली, ती स्त्री त्या अंत्ययात्रेमध्ये सामील झालेली आहे. कोण होती ती स्त्री? काही नाही महाराज, ती दुसरी तिसरी कोण नाही, त्या प्रेताची पत्नी होती. मग आवडे अलंकार घालून का निघाली होती? नऊवारी साडी नेसलेली आहे, अंगावर सगळे दागिने घातलेले आहेत, चुडा भरलेला आहे, कपाळावर मळवड भरलेला आहे. हे सगळं असताना त्या अंत्ययात्रेमध्ये ती काय करत होती? तिला आनंद झाला होता का नवरा मेल्याचा? आनंद नव्हता महाराज, तिला दुःख होतं. पण तिला आपल्या नवऱ्याबरोबर सती जायचं होतं की माझा नवरा गेलाय आणि आता मला जिवंत राहायचं नाही, म्हणून ती सती जाण्याकरता सुवासिनीचा वेश धारण करून निघालेली. आणि ज्या वेळेस ती अंत्ययात्रा मंदिराच्या समोरून जाते, त्या स्त्रीने ह्या चौघही भावंडाकडे पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की आज माझा जन्माचा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे आणि योगायोगाने 4 संत म्हणजे 4 देव मला इथं भेटतायत, मी अंत्ययात्रेतून बाहेर पडलं पाहिजे आणि त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. शेवटी एक मन सांगत होतं बाहेर जावं, पण दुसरं मन सांगत होतं की लोक काय म्हणतील. महाराज, जशी अंत्ययात्रा पुढं पुढं जाऊ लागली तशी तशी ह्या स्त्रीच्या मनाची घालमेल सुरू झाली. शेवटी तिनं विचार केला, लोक काही का म्हणेनात, कारण माझा हा देह जळून नष्टच होणार आहे, मी आता गेलं पाहिजे, अंत्ययात्रेतून बाहेर पडलं पाहिजे, त्यांच्या दर्शनाला गेलं पाहिजे. आणि महाराज खरोखर ती त्या अंत्ययात्रेतून बाहेर पडली. आणि बाहेर पडल्याच्या नंतर मग लोकांची आरडाओरड सुरू झाली, अरे हिला काही दुःख आहे का नाही, हिचा नवरा मेलाय, हे सगळं झालंय आणि ही खुशाल अंत्ययात्रेतून बाहेर पडली आहे, चालली तरी कुठं? महाराज, तिनं कोणाच्याच बोलण्याचा विचार न करता थेट ज्ञानोबारायांच्या दिशेने गेली, चरणावर मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्याबरोबर ज्ञानोबारायांच्या मुखातून आशीर्वाद निघून गेला, सौभाग्यवती भव. आशीर्वाद मिळाला आणि आशीर्वाद मिळाल्याबरोबर ती पायावर जे मस्तक ठेवलेलं तसंच तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. ते गरम पाणी अश्रूच्या धारा ज्ञानोबारायांच्या चरणावर पडल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी विचारलं, का बाई काय झालंय? मी तुला सौभाग्याचा आशीर्वाद दिलाय, तुला आवडला नाही का? तिने सांगितलं, माऊली तुम्ही मला सौभाग्याचा आशीर्वाद दिलाय, हा सौभाग्याचा आशीर्वाद जर तुम्ही मला याच्या पूर्वी जर दिला असता तर मला तो निश्चित आवडला असता, पण आता मला त्याचा उपयोग नाही. का बरं उपयोग नाही? माझ्या पतीची अंत्ययात्रा निघाली आहे आणि मी तुमच्या फक्त दर्शनाकरता इथं आलेले होते. ज्ञानोबराय महाराज त्या ओट्यावरून खाली उडी मारले. ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की जगन्यंती आणि माझ्या मुखातून हे शब्द ज्या अर्थी बाहेर काढले त्या अर्थी निश्चित काहीतरी असलं पाहिजे, म्हणून त्या अंत्ययात्रेच्या दिशेने निघाले. तिला बरोबर घेतलं, अंत्ययात्रेच्या दिशेने निघाले. अंत्ययात्रा थांबवली. लोकांनी विरोध केला, महाराज आमच्या गावचा नियम आहे, अंत्ययात्रा एकदा उचलल्याच्या नंतर थेट 20व्या पद्धती थांबवायची नसती, मध्ये थांबवायची नसती, अपशकुन असतो. ज्ञानोबरायांनी सांगितलं, मी सांगतोय म्हणून थांबव. महाराज अंत्ययात्रा थांबवली. ज्ञानोबरायांनी आज्ञा केली, ती तिरडी खाली ठेवा. लोक नाही तसली चर्चा करू लागले. म्हटले, महाराज अहो असं असतं का? तुम्ही साधू झालेत म्हणून तुम्ही काही करायचं का? तुम्ही काही सांगायचं का? आम्ही तुमचं ऐकणार नाही. काही चांगले असतात, काही वाईट असतात. त्यांनी सांगितलं, अरे ज्ञानोबराय आहेत ते, ठेवा खाली. ठेवलं. सांगितलं त्याच्या सगळ्या सुतळ्या तोडा. मग मात्र जे होते चांगले होते तेही बिघडले. त्यांनी सांगितलं, म्हटले अहो असं कुठं असतं का? तुम्ही एवढं मोठं सांगताय. हो त्या प्रेताला जर सोडलं तर आमच्या गावावर संकट कोसळेल. त्यांनी सांगितलं, काही नाही, मी आहे. महाराज त्या प्रेताला मोकळं केलं आणि मोकळं केल्याच्या नंतर मग सांगितलं, तुझ्या नवऱ्याचं नाव काय? त्यांनी सांगितलं, सच्चिदानंद. महाराज ज्ञानोबाराने हाक मारली, सच्चिदानंदा उठ बाबा. असं म्हटल्याच्या नंतर
एखाद्या आईने हाक मारल्याच्या नंतर जसं लेकरू झोपेतून उठून बसतं, तसं आमच्या माऊलीने हाक मारल्याच्या नंतर आमचे सच्चिदानंद बाबा उठून बसले. हे सामर्थ्य जर कोणाचं असेल तर हे संतांचं आहे. हे सामर्थ्य कोणाकडे आहे? संतांचं आहे. ही कार्य देव करू शकत नाही. म्हणजे कर्म संपल्याच्या नंतर भगवंताला पुन्हा एखाद्या व्यक्तीला जिवंत करता येत नाही, पण कर्म संपल्याच्या नंतर सुद्धा एखाद्याला जर जिवंत करण्याचं सामर्थ्य जर असेल तर ते संतांकडे असतं. म्हणून कर्मशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करणार आहे. कर्मशास्त्राचं जे फल आहे ते संतांच्या सहवासामध्ये सहज गतीने प्राप्त होतं. भक्तिशास्त्राचं फल काय? भक्तिशास्त्राचं फल आहे सगुण परमात्म्याची प्राप्ती. सगुण परमात्म्याची प्राप्ती संतांच्या संगतीमध्ये होत असते. बैसता संताचे संगती, सदा संताचे संग कळू आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. मला संतांच्या संगतीमध्ये परमात्मा भेटतो, परमात्मा कळून येतो. म्हणजे भक्तिशास्त्राचं जे फल आहे संतांच्या सहवासामध्ये प्राप्त होतं. आणि ज्ञानशास्त्राचं फल काय तर निर्गुण परमात्म्याची प्राप्ती. निर्गुण परमात्म्याची प्राप्ती सुद्धा आम्हाला संतांच्या संगतीमध्ये होती, कारण संतांच्या संगतीमध्ये ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानाने त्या निर्गुण परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे कर्मशास्त्राचं फल, भक्तिशास्त्राचं फल आणि ज्ञानशास्त्राचं फल हे तिन्ही फल आम्हाला संतांच्या सहवासामध्ये प्राप्त होतात. म्हणून धन्य काळ संत भेटी. मग ज्या संतांच्या सहवासामध्ये प्राप्त होतं ते संत कसे असले पाहिजेत किंवा ते कसे असतात? पुरोरे भाऊंच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अनावरणनिष्ठ, आधेयता निरूपित, अप्रतियोगित्वावच्छिन्न, कारुण्यत्वावच्छिन्न, भगवन्नामरतः तत्साधनेन परमप्रयोजन प्रापकत्वे सती स्वप्रयोजन शून्यत्वम संतत्वम. हे सगळे गुण म्हणजे जे आवरण रहित आहे, त्याच्यानंतर कारुण्यत्वावच्छिन्न आहे म्हणजे करुणता आहे, औदार्याचं अधिकरण आहे आणि ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद शिल्लक राहिलेला नाही, असे जे सगळे गुण जिथं एकत्र येतात ना, खऱ्या अर्थाने ते संत आहेत. आणि अशा संतांच्या भेटीचा काळ धन्यता निर्माण करणारा असतो. म्हणजे एकंदरीत काय झालं, संतांची संगती, संतांच्या दातृत्वाचा विचार मांडतायत,
जगद्गुरु तुकाराम महाराज तो विचार मांडत असताना आपण काय विचारात घेतलं की संत जगाला काय देतात म्हणून संत दाते आहेत. 3 गोष्टी संतांनी जगाला दिल्यात म्हणून संत दाते आहेत. म्हणजे स्वरूपाचं ज्ञान करून दिलं, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून दिलं, जगाचं ज्ञान करून दिलं म्हणून संत दाते आहेत. आणि अशा दातृत्ववान असणाऱ्या संतांची भेट जीवनामध्ये होत असेल तर जीवनामधला काळ हा धन्य आहे. आणि तो धन्य का आहे तर धन्य संतांच्याच भेटीचा काळ धन्य का आहे तर ते आपल्याला ह्या भवसागरातून तारून नेतात. हा एक मुद्दा आपण विचारात घेतला. आणि पुढच्या 3 मुद्द्याचा विचार केला की कर्मशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करतो. त्याच्यानंतर ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करणार आहे. आणि भक्तिशास्त्राच्या, कारण ह्या 3ही शास्त्राचं फल संतांच्या सहवासामध्ये प्राप्त होतं म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. आणि ठीक आहे म्हटले, मग यांच्या संगतीमध्ये हे प्राप्त होतं मान्य आहे. आणखी नेमकं काय प्राप्त होतं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या झालो पोटी शीतळ विठोबा संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. आणखी काय प्राप्त झालं महाराज संतांच्या सहवासामध्ये, का धन्यता आहे तर महाराजांनी सांगितलं की संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. जीवनामध्ये शीतलत्व प्राप्त झालं आणि आमच्या जीवनामध्ये जो संशय होता तो संशय निघून गेला. ज्ञानोबारांनी ह्या संशयाचं वर्णन केलं. संशयाहोणी थोर अनिक नाही पाप, हा विनाशाची वागोर प्राणी असे. महाराज
हा विनाशाला कारण होणारा जीवनामध्ये हा संशय आहे. महाराज, दोन भावामध्ये निर्माण झाला, दोन भावांचं आयुष्य उद्ध्वस्त होतो. दोन पिता पुत्रामध्ये निर्माण झाला, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतो. पती पत्नीमध्ये निर्माण झाला तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतो. छोटी गोष्ट आहे, पण हा संशय एवढा घातक आहे. तसं परमार्थामध्ये हा जो संशय आहे, मग तो द्विकटिक असेल, चतुष्कोटिक असेल, अनेक प्रकारचे संशय आहेत. हा संशय जो आहे हा परमार्थामध्ये संशय म्हणजे भ्रम, आणि तो भ्रम जीवनामध्ये आम्हाला दुःखाला कारण होतो. पण हा भ्रमाची निवृत्ती जर कुठं होत असेल तर आम्हाला संतांच्या सहवासामध्ये होती. संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोती शीतल, शीतलत्व प्राप्त होणं म्हणजे आम्हाला जे आत्मस्वरूपता, जी सुखरूपता आहे ती सुखरूपता प्राप्त होणं. सुख वेगळं आणि सुखरूपता प्राप्त होणं. संसारात गुरुरे भाऊ म्हणायचे, संसारात जे प्राप्त होतं त्याला सुख म्हणा, आणि परमार्थामध्ये जे प्राप्त होतं त्याला सुखरूपता म्हणा. जी सुख आहे त्याच्या पाठीमागं दुःखाचा संबंध असतो, आणि जी सुखरूपता आहे त्याच्या पाठीमागं दुःखाचा संबंध नसतो. म्हणून दुःख संबंध रहित जी सुख आहे त्याला सुखरूपता म्हणतात. आणि अशी जी सुखरूपता आहे ती सुखरूपता आम्हाला जर कुठं प्राप्त होत असेल तर संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतं. आणि ती सुखरूप अवस्था प्राप्त होणं म्हणजे झालो पोटी शीतल. आणखी काय घडलं? भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, त्या संतांच्या प्रसादाने. म्हणजे प्रसादाचं फल, प्रसाद म्हणजे कृपा, आणि त्या कृपेचं फल आम्हाला भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, प्रसादे सर्व दुःखानां हानिः रस्योप जायते प्रसन्न चित्त सोह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. सर्व दुःखानां हानिः प्रसन्न चित्त सोह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. 3 प्रकारचं फल सांगितलं संत कृपेचं. त्यांची कृपा झाल्याच्या नंतर सर्व दुःख निवृत्त होतं. सर्व दुःख निवृत्त होणं म्हणजेच अज्ञान निघून जाणं आहे. म्हणून सर्व दुःखाची निवृत्ती प्रसन्न चित्त सोह्याशु म्हणजे चित्त प्रसन्न राहतं. चित्तस्यहि प्रसादेन हन्ति कर्म शुभाशुभम प्रसन्नात्मा आत्मनिस्थित्वा सुखमक्षयमश्नुते. म्हणून प्रसन्न चित्त होणं आणि बुद्धी पर्यवतिष्ठते, बुद्धी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. आणि ह्या तिन्ही गोष्टी घडणं म्हणजेच भवनदीचा झाला तारा, म्हणजेच भवसागरातून मनुष्य निघून जातो. आणि म्हणून भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल. आणि एवढंच प्राप्त होतं का? म्हणजे आतापर्यंत फक्त दुःखाची निवृत्ती सांगितली. पहिल्या चरणामध्ये बोलत असताना तुकोबरायांनी संतांची संगत करा म्हणून सांगितलं, आणि दुसऱ्या 2 चरणामध्ये फक्त दुःख निवृत्तीचा उल्लेख केलाय. म्हटले मग काही सुखप्राप्ती, काही आनंद प्राप्ती. म्हणून ती आनंद प्राप्ती म्हणजेच परमात्मा प्राप्ती, ती अभंगाच्या शेवटच्या चरणात. सीता